नमस्कार बहिणींनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 8. आमच्या घरात 2 दिवस झाले बाटला नाहीये. मी आईला परवाच्या दिवशीच बोललो होतो, म्हणजे 4 दिवस अगोदरच बोललो होतो की बाटला आई भरून ठेव, पण आईने काही बाटला भरून ठेवला नाही. आईला वाटलं की बाटला भेटून जाणार, पण आईला असं वाटते की नाही भेटणार. पण आईनं माझं काही ऐकलं नाही आणि 2 दिवस झाले घरात जेवण बनलं नाही, काही नाही. 2 दिवसापासून बाहेरचा खात आहे आणि आता बिमार पडत आहे. तुम्हाला दाखवतो कशी बिमार पडत. बघा बघा, हे चेहरा बघा, हे बघा, हे बघा आईचा चेहरा, हसते उलटे. बघा, काय करणार बाहेरचं जमत नाही. शुगर आहे, डायबिटीज पकडलेला आहे, शरीर वाढत चाललं. आता तुम्ही कमेंट करून सांगा, बाहेरचं जेवण चांगलं असतं का खायला? नाही ना. घरचं जेवण असते की नाही? भेटत नाही बाटला, तर आता करावं काय? पण मी बोललो होतो ना बाटला भरायला, बाटला भरला नाही. खरं सांग, बोललो होतो की नाही? कामाच्या याच्या चक्कर मध्ये नाही भरायला झाला, काय करणार आहे आता? भेटत पण नाही आहे. मी कामावर गेलो होतो, कामावरून फोन केला होता कामावरून की आई बाटला भरून ठेव, बाटला भर, पण आईने काही बाटला भरला नाही. सॉरी, मी आता उठलो. सकाळचे वाजले 8 म्हणून डोळे माझे सुजून दिसत असेल तुम्हाला. काय करणार आहे आता? सरकारनं लवकर काहीतरी करायला पाहिजे. ज्याचं बुकिंग नाही त्यानं करावं काय? ज्यांचं बुकिंग नाही त्यानं करावं काय? आमचं तर बुकिंग वालं पण आहे. गावाकडे असलं तर माणूस चूल पेटून जेवण बनवतो. इथं आता चूल इथं चूल पण नाही पेटू शकत. चला लाकडं आणून चूल कुठं पेटवाव? चूल पण नाही पेटवू शकत. चुलीवर भाकर नाही बनवू शकत. इथं चूल नाही लावू शकत. चूल लावाव कुठं? तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी तर आई म्हणते सरकारनं करायला पाहिजे काहीतरी. आता बुकिंग वाल्याला भेटत आहे, पण आम्हाला ब्लॅक वाल्याला नाही भेटत आहे. आता आमचा आहे गावाकडचा बुकिंग, इकडे काय बुकिंग नाही. आम्ही ब्लॅकनीच घेते इकडे. भरून ठेवायला आता हमेशा भेटते, पण आता मला वाटलं भेटील आहे, पण नाही भेटत आहे. आता आम्ही ज्याला त्याला विचारते, पण गॅसचा बाटलाच नाही भेटत आहे. बाहेरचं खाऊन खाऊन आजारी पडत आहे आम्ही. काय करणार आहे? पोट खराब झालं माझं. मला पण जमत नाही बाहेरचं. मी बाहेरचं खात नाही. 3 दिवसापासून अंडी उकडायला टाकले होते, गॅस गेला ते तसेच आहेत. दाखव अंडे जशाला तसेच आहेत. तुम्हाला दाखवतोय, बघा, हे बघा. 2 दिवसापासून अंडे असेच आहेत उकडून, पण ते अर्धे कच्चे ना अर्धे उकडलेले आहेत. ते खाऊ पण नाही शकत, कारण की ते 2 दिवसापासून जशाला तसेच आहेत. काय करणार? काय करायचं आता? जसं असलं तसं राहावं लागेल, नाही तर मुंबई सोडून जावं लागेल. रडायला येत आहे, रडायला. रडती काय? गोया रडती, रडती. रड नको, होईल काहीतरी. भेटून जाईल. तकलीफ होते ना बाहेरचं खायला. भेटेल आहे. नाही तर आता इलेक्ट्रिकचं ते शेगडी आणावं लागेल. दुसरा तो उपाय आहे, असे तो उपाय भरपूर आहेत. इलेक्ट्रिकची शेगडी आहे, ते आणावं लागेल आता. मग काय, पण ते पण महाग आहे. तर राहायला होत नाही ना, ते पण महाग आहे. काहीतरी करावंच लागेल. आम्ही फक्त दोघच आहे, आई आणि मी. बाकी कोण नाही आहे आमच्या माग पुढं. बहीण आहे, बहिणीचं तर लग्न झालेलं आहे. बहीण सुखी आहे, ती तिच्या घरी आहे. माझं काही लग्न नाही झालेलं आहे, मी एकटा आहे. हिच्यासाठी सून पाहिजे, सून करा लागेल ना. मग आता आणा लागेल सून, आहे की नाही? तेच ना. सांगा कमेंट मध्ये की तुम्ही कसे
3-4 दिवस झाले, आता अजूनही बी बाटला भेटते की नाही का माहित नाही. अजून बाटला भेटणार नाहीये. किती हिंडली मी, किती फिरली, पण नाही भेटत आहे. नाही बोलली मी बाटलेवाल्याला ते करू. रातपासून जेवलो नाही, खाडी पोट आहे माझं, म्हणून मला रडायला येतंय. काय करणार? काय करायचं? उपाशी आहे मी, उपाशी. हॉटेलमध्ये पण नाही भेटत आहे आता, कारण हॉटेल बी बंद हॉटेल झाले. वगैरे मुंबईमध्ये सुद्धा असून आम्हाला हॉटेलमध्ये पण सुद्धा भेटत भेटत नाही. नाहीये. दिलं तर महाग देतात ते. महाग देतात. आता रात्री तर आम्ही आणले, पण खूप महाग आणले जेवण. काय करणार? आणि ते पण खाल्ल्या नाही गेलं, फेकल्या गेलं, कारण की आम्हाला जमत नाही. इथं तुला पण नाही भेटू शकत आहे. काय करायचं? कसं कामाला जावं आता? काम कसे करावं? मला कामावर जायचं होतं आता 8:30-9 वाजता. काय करणार? नाही जाऊ शकत. मी बी आता गॅसच्या आणि कामाला जायची थांबले. एक दिवस माणूस थांबल कामाला जायचं, हमेशा थोडी ना. काम तर करावंच लागते. पण उपाशी राहून काम कसं करायचं? आता सिलेंडरच नाही तर घरात जेवणच बनत नाही, तर काम कसं करावं? सांगा तुम्ही कमेंटमध्ये, आम्ही कसं खात असेल, आम्ही कसे राहत असेल ते. चल जाऊन बघते मी अजून गॅसवाल्याकडे, दुसऱ्या दुकानात विचारते, जाऊन येते. आता त्याला पाणी भरायचा टायमिंग 8:30 वाजले. 8:30 वाजता आम्हाला पाणी भरायला देतात, कारण की ते बघा आंटी आली पाणीवाली. अंडी ऊपर देख, हाय करो, हाय ऐसा बाटला मिल रहा है क्या? बोलो. नहीं बोल मिल रहा है ना? ऐसा करो ना, बाटला नहीं मिल रहा है ना? नहीं ऐसा तो करो. काय करी हमारी सही जा. आप दिख रहे हो उसमें. काहे करत कहा थोड़ा समझत नहीं. ऐसा करो, ऐसा. लो बस आप आ गए उसमें, इसके लिए देख रहे हो. आज तो आता नहीं. हमारी आंटी बहुत अच्छी है, पानी वाली आंटी. खाली हो गया तो डाल दो, लगा दे. लगाती हूँ. हाँ देती हूँ. पानी तो लेना ही पड़ेगा, नाना धोना थोड़ी ना छूटेगा. सरक पाईप घेऊ दे. आता भरणार पाणी, पण पाणी भरून पण काय फायदा? घरामध्ये जेवण काय वगैरे बनणार नाहीये, तर पाणी भरून तर काय भेटणार तर नाही. रात को शीलाबाई और मैं जाके आई थी वो दुकान में. चला भेटू आता अभी पानी भर के जाती हूँ और बैठती हूँ वहाँ पे जाके पुढच्या ब्लॉक मध्ये, कारण की बघा याला आमच्या घरात पाईप. खींचो मत, नीचे आता है पूरा. ड्रम हे लागलं पाणी. लगा भी दिया क्या? अरे यार बांधा भी नहीं, इनको लगा दिया. चला लेकिन वो छूट जाता है ना. भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये. सगळ्यांना हेड्स ऑफ, टाटा, बाय बाय.